नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल लर्निंग कॉर्नरमध्ये। आज आपण इयत्ता 7वी गणित विषयाच्या 4थ्या चॅप्टरमधील शेवटचा घटक शिकणार आहोत, एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल। बघा, तुम्हाला या ठिकाणी ट्रायंगल PQR काढलेला दिसतोय। या ट्रायंगल PQRच्या QR या बाजूला मी पुढे एक्सटेंड केलेला आहे, त्याच्यामुळे रे QS हा पुढे जाताना आपल्याला दिसत असेल आणि त्यामुळे या ठिकाणी ट्रायंगलच्या बाहेर एक अँगल तयार झालेला आहे, अँगल PRS। या अँगल PRS ला म्हणतात या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल। आता नेमकं एक्सटेरियर अँगल म्हणजेच काय, तर या ट्रायंगलचे अँगल P, अँगल Q आणि अँगल R हे इंटेरियर अँगल्स आहेत। यांना म्हणतात इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल, अँगल P, अँगल Q आणि अँगल R। यात या अँगल R या इंटेरियर अँगलशी लिनियर पेअर करणारा अँगल आहे अँगल PRS आणि त्यालाच म्हणतात एक्सटेरियर अँगल ऑफ अ ट्रायंगल। मग आता त्याची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल बघा, ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलशी लिनियर पेअर करणाऱ्या अँगलला एक्सटेरियर अँगल असं म्हणतात। बघा, पुन्हा एकदा सांगतो, ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलशी लिनियर पेअर करणाऱ्या अँगलला त्या ट्रायंगलचा एक्सटेरियर अँगल असं म्हणतात। सो दॅट angle PRS is an exterior angle of triangle PQR। त्याच्यानंतर मग हा अँगल P आणि अँगल Q यांना काय म्हणायचं, त्यातला R हा अँगल याच्याशी लिनियर पेअर करतोय आणि हे दोन्ही त्याच्यापासूनचे लांब आहे। या लांब असणाऱ्या म्हणजे एक्सटेरियर अँगलच्या लिनियर पेअर न करणाऱ्या उरलेल्या दोन्ही इंटेरियर अँगल्सना म्हणतात रिमोट इंटेरियर अँगल्स। हा शब्द लक्षात ठेवा बघा, रिमोट इंटेरियर अँगल्स। मग अँगल R म्हणजे अँगल PRS या एक्सटेरियर अँगल्सचे हे दोन्ही म्हणजे अँगल P आणि अँगल Q हे रिमोट इंटेरियर अँगल्स आहेत। ट्रायंगलला किती व्हर्टेक्स असतात, अर्थातच 3, P, Q आणि R। मग या प्रत्येक व्हर्टेक्स जवळ किती एक्सटेरियर अँगल तयार होऊ शकतील आपण ते बघूया। बघा, मी जसं आता QS हा रे वाढवलेला होता, तसा मी जर समजा PR ही जी साइड आहे ही साइड अशी एक्सटेंड केली, इथे नाव T दिलं समजा आपण, त्याच्यानंतर RQ ही जी साइड आहे त्या साइडला आपण एक्सटेंड केली ती S कडे। जर समजा मी तिला इकडे एक्सटेंड केली, इथे A नाव दिलं समजा आपण, त्याच्यानंतर ही PQ ही जी साइड आहे ही साइड Q च्या दिशेने खाली एक्सटेंड केली अशी, या ठिकाणी आपण B नाव दिलं। तसंच ही PR ला आपण अशी वर एक्सटेंड केली, इथे C नाव देऊया आणि इकडे पण ही PQ साइड अशी एक्सटेंड केली आणि इकडे D नाव देऊया। बघा, आता तुमच्या लक्षात येत असेल त्यात हा एक एक्सटेरियर अँगल आहे। पुन्हा एकदा त्याच्या डेफिनेशन कडे लक्ष द्या, ट्रायंगलच्या इंटेरियर अँगलशी लिनियर पेअर करणारा। मग आता बघा, हा जर पुन्हा आपण अँगल R हा इंटेरियर अँगल आपण विचार केला,
तर त्याच्याशी लिनियर पेअर कोणाची होती आहे, म्हणजेच या एकाच लाईनवर असणारे अँगल कोण आहे, हा त्याच्याशी लिनियर पेअर करणारा हा दुसरा अँगल तयार होतो इथे. ते याच रंगाने घेऊया आपण त्याला. बघा हा म्हणजे हा आहे अँगल QRT. बघा अँगल QRT. हा इथे अँगल PRS. म्हणजे हे दोघं अँगल म्हणजे हा एक अँगल आणि हा एक अँगल त्याचे एक्सटेरियर अँगल्स आहेत. इथे आता RQB हा बघा एक, याला मी या क्यूशी लिनियर पेअर करणारा अँगल बघा कोणता, हा क्यू याच्याशी लिनियर पेअर करणारा अँगल हा म्हणजे तो आहे अँगल RQB. अँगल RQB. परत याशी लिनियर पेअर करणारा अँगल आहे हा बघा, मी इथे खूण करतोय म्हणजे अँगल PQA. इथे लिहितो मी अँगल PQA. म्हणजे Q व्हर्टेक्स जवळ 2 एक्सटेरियर अँगल, R व्हर्टेक्स जवळ 2 एक्सटेरियर अँगल, म्हणजे P व्हर्टेक्स जवळ सुद्धा 2 एक्सटेरियर अँगल तयार होतील. मग हा इंटेरियर अँगल P याचा लिनियर पेअर अँगल आहे. हा अँगल कोणता मग, तर अँगल RPD. हा झाला अँगल RPD. आणि याच्याशी लिनियर पेअर पुन्हा हा करतोय म्हणजे हा अँगल झाला तो. मग हा अँगल कोणता, याला आपण इथे C नाव दिलेलं आहे बघा, अँगल CPQ. बघा इथे लिहितो मी अँगल CPQ. म्हणजे एका व्हर्टेक्स जवळ 2